नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याच एमएच न्यूज चॅनलवरती स्वागत आहे। दिल्लीतील आंदोलनाला आता देशभरातून पाठिंबा मिळत असताना मोठी घडामोड समोर आली आहे। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर प्रतिक्रिया देत केंद्र सरकारला स्पष्ट शब्दात सांगितले आहे की चर्चा करण्यास काय हरकत आहे, कोणतीही दुर्दैवी घटना घडण्याची वाट पाहू नका। या विधानामुळे राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे। शास्त्रज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले। दिल्ली पोलिसांच्या या कारवाईनंतर सर्वच स्तरावरून संताप व्यक्त केला जात आहे। पण दिल्ली पोलिसांनी ही कारवाई न्यायालय आणि वैद्यकीय कारणास्तव केल्याचा दावा केलाय। या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देत केंद्र सरकारला संवादाचा मार्ग स्वीकारण्याचा सल्ला दिलाय। सोनम वांगचुक यांनी सलग 20 दिवस उपोषण करून आपल्या मागण्याकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय। अशा परिस्थितीत त्यांच्या संयमाची आणखीन परीक्षा घेणे योग्य ठरत नाही, अशा प्रतिक्रिया अण्णा हजारे यांनी दिली आहे। कोणत्याही प्रश्नाचे उत्तरे केवळ संवादातूनच मिळू शकते। सरकारने स्वतःची भूमिका मांडावी आणि समोरच्या बाजू देखील म्हणणे ऐकून घ्यावे, त्यानंतरचा तोडगा काढण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो। 20 दिवस उपोषण करणाऱ्या व्यक्तीच्या सहनशक्तीची परीक्षा घेणे योग्य नाही, असा इशाराही अण्णा हजारे यांनी दिलाय। त्याचबरोबर सोनम वांगचुक आपल्या विविध मागण्यासाठी दिल्लीतील जंतर मंतर येथे उपोषणाला बसले होते। त्यांच्या उपोषणाला 20 दिवस पूर्ण झाल्यानंतर प्रकृती खालवू लागल्याने दिल्ली पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले। रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार दीर्घकाळ अन्नत्याग केल्यामुळे त्यांच्या शरीरात अशक्तपणा जाणवत असून निर्जलीकरणाची पाण्याची कमतरता लक्षणेही आढळली आहेत। मात्र रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा सोनम वांगचुक पूर्णपणे शुद्धीवर होते। त्यांचा रक्तदाब आणि ऑक्सिजनची पडताळणी स्थिर असल्याचं डॉक्टरने सांगितलं। सध्या डॉक्टरांचे विशेष पथक त्यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत, तसेच आवश्यक वैद्यकीय उपचार स्वीकारावेत यासाठी त्यांचे समुपदेश करण्याचाही प्रयत्न सुरू असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आली आहे। या आंदोलनामागील प्रमुख मागणी म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा ही होती। आंदोलनकर्त्यांच्या मते नीट सह विविध स्पर्धा परीक्षांमध्ये झालेल्या कथित पेपर फुटी आणि गैरव्यवहाराच्या घटनेमुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास उडालाय। या पार्श्वभूमीवर या प्रकरणाची जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। याशिवाय राष्ट्रीय परीक्षा संस्था नीटच्या कार्यपद्धतीची निष्पक्ष चौकशी करावी, असेही त्यांचे आहे। दिल्लीतील आंदोलन, सोनम वांगचुक यांची भूमिका आणि आता अण्णा हजारेंचा थेट इशारा, या घडामोडीमुळे पुढील काय दिशा असणार, पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे। या पार्श्वभूमीवर तुमचं मत काय, कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। चॅनलला सबस्क्राईब करा।